Hello everyone, my name is Divya. This is my first vlog. Welcome my channel Divya Travels Diary. आज मी जाणार आहे हरणे बीच. हरणे बीच दापोलीवरून 15 किलोमीटरच्या अंतरावर आहे. लेट्स गो. पाठीमागे जी बैलगाडी दिसत आहे ती मासे न्याण करण्यासाठी आहे. आम्ही सगळे समुद्राच्या किनाऱ्यावर फेरफटका घेत आहोत. बाजूला ह्या नौका सुद्धा आहेत. समुद्राच्या किनाऱ्यावर खूप सारे शंख शिंपले आहेत. मी ते कलेक्ट सुद्धा केले. काही नाव मासेमारी करण्यासाठी जात आहेत तर काही नाव मासेमारी करून आल्या आहेत. मासेमारी करून आल्यानंतर ट्रॅक्टरच्या मदतीने अशा प्रकारे नाव किनाऱ्यावर लावल्या जातात. हे जहाज 8 ते 10 दिवसांसाठी मासेमारी करण्यासाठी जात आहे. या जहाजावर केबिन सुद्धा असते राहण्यासाठी. यावरच ते जेवण वगैरे सुद्धा बनवतात. समुद्राच्या मऊ रेतीत मी माझं नाव काढत आहे. अशा प्रकारे मी बीच ड्रॉइंग केलेली आहे. आम्ही तिथे जाणार आहोत आणि तुम्हालाही दाखवणार आहोत. लेट्स गो. या फिश मार्केटमध्ये पॉपलेट, टुना, बोंबील, बांगडा, कोळंबी, सुरमई, मांदेली, हलवा, कटला अशा प्रकारचे मासे मिळतात. या सर्व फिश मार्केटचा व्यवहार महिलाच सांभाळतात. ही आहे सुरमई. हा आहे पापलेट. हा आहे हलवा. हा खायला खूप छान लागतो. ह्या मावशी म्हणाल्या. माशांमध्ये खूप सारे प्रकार असतात माशांमध्ये. आता आम्ही जात आहोत लाईट हाऊसला.
लाईट हाऊसहून आम्ही बघणार आहोत सनसेट पॉइंट. दोन्ही साईडने समुद्र आहे. आम्ही मधल्या रस्त्यातून जात आहोत. मासेमारी करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या जाळ्या बाजूला पडल्या आहेत. आता आम्ही या पायऱ्या चढून लाईट हाऊसकडे जात आहोत. हा जो मागे किल्ला दिसतोय तो सुवर्णदुर्ग किल्ला आहे. उद्या आम्ही बोटीने प्रवास करत या किल्ल्यावर जाणार आहे. आम्ही आता हरण्याच्या सनसेट पॉइंटला आलेलो आहे. आम्ही मस्त इथे शांततेत बसणार आहोत. तिथे या लाटांचा आवाज ऐकत एकदम शांततेत बसणार आहोत सर्वजण. सगळं